तांबा रेती घाटावर यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी धडक कारवाई केलेली आहे. बाभुळगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व साठवणुकीवर आळा घालण्यासाठी स्वतः यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी कंबर कसली आहे. तालुक्यातील अवैध रेती उपसा व वाहतूक बाबत RN न्यूजने बातमीच्या माध्यमातून वारंवार प्रशासनाला सूचित केले होते. मात्र हप्ताखोरीत मशगूल प्रशासनाला जाग आली नाही. काल जिल्हाधिकारी यांनी धडक कारवाई करत तांबा येथे साठवून ठेवलेला 100 ते 150 ब्रास रेती साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध रेती व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या रेती माफियांचे चेलेचपाटे 24 तास तहसीलच्या आवारात ठिय्या मांडून असतात. त्यांना जागेवरूनच अधिकाऱ्यांच्या हालचालीची माहिती मिळते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना जम्बो कारवाई करता आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील तांबा, नांदेसावंगी, सौजना या भागांमध्ये नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीने रेती उत्खनन करून ती साठवून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. याची दखल घेत यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक तांबा येथे जाऊन अवैध रेती साठ्यावर कारवाई केली. मात्र हा रेती साठा कुणाचा आहे असे विचारल्यास तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी संतापले. त्यांनी तहसीलदार यांची चांगलीच कानउघाडणी केली. बाभुळगावातील तहसील आणि संबंधित अधिकारी मॅनेज आहेत हे सांगायला भविष्यवेत्याची गरज नाही. गत अनेक महिन्यांपासून या यंत्रणेला मॅनेज करून रेती माफिया दिवस रात्र रेती घाटातून अवैधरित्या उपसा करीत आहे. आतापर्यंत हजारो ब्रास रेतीचा उपसा करून चोरट्या मार्गाने या महाभागांनी साठ्याची विल्हेवाट लावली आहे. त्यामध्ये अनेक अधिकारी व तहसील कार्यालयातील काही महाभाग महिनेवारी हिस्सेकरी आहेत. एकूणच महिला राज असल्याची बतावणी करून बाभुळगाव तालुक्यात खुलेआम सुरू असलेला भ्रष्टाचार जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे उघड झाला आहे. यासोबतच बाभुळगाव शहरालगत असलेल्या एका आश्रमशाळेत सुद्धा बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात रेती साठा केलेला आहे. त्याकडेही येथील प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष चिंतेचा विषय आहे. आता जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी होत आहे.